जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या मननामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस आपल्या प्रत्येक जणांच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल तो जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीला प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आहोत. देवा, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पिता परमेश्वर, या सकाळच्या समय तू आम्हाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने चालव. ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादाची तू कर. हे देवा, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वाद कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वर, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व वाईट गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनातून परमेश्वर काढून टाको आणि खरोखर हे देवा, आज आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तू ही भक्ती तू आशीर्वादित कर, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणू दे, आमेन. प्रियानो, आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही चाललो प्रकाशात, 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 आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. सैतान काय करू शकेल? प्रकाशात, प्रकाशात, प्रत्येक वेळी विजय मिळेल त्याच्या प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, 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 आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. देव बाप करो या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो. आपण उत्पत्तीचा 13वा अध्याय काढूया. या ठिकाणी आपण देवाचं वचन आम्हाला आजच्या मन्नामध्ये काय सांगत आहे ते आपण पाहू. उत्पत्ती याचा 13वा अध्याय. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला समजत आहे, आम्हाला देवाचं वचन सांगतंय. आम्ही पाहिलं की मागील अध्यायामध्ये अब्राम हा मिस्र देशात वास्तव्यास गेलेला आहे. का गेला? तर त्या देशामध्ये दुष्काळ पडला होता आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर पहा, त्यांनी आपले बायको साराईला त्या ठिकाणी त्या लोकांना सांगितलं की सारा ही माझी बहीण आहे. आणि नंतर राजाने त्या ठिकाणी राजाने तिला तिच्या घरी नेऊन ठेवल्यानंतर त्याच्या घरामध्ये पीडा सुरू झाल्या. आणि मग पहा, राजाने त्याची चौकशी केल्यानंतर त्याला असं कळून आलं की अब्राम आणि सारा हे पती पत्नी आहे. आणि मग पहा, या ठिकाणी जर आपण आपलं संरक्षण देवबाप करत आहे परराष्ट्रामध्ये, हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मग 13वा अध्यायामध्ये अब्राम आणि लोट या ठिकाणी आम्हाला दिसतात. लोट हा अब्रामाचा पुतण्या होता. बघा, या ठिकाणी पहिलं वचन आम्हाला सांगतं की अब्राम आपली बायको व आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला. तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता. मग मजला करीत तो नेगेब पासून बेथलेम पर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. आता या ठिकाणी पुन्हा एकदा 4थ्या वचनामध्ये अब्रामाने परमेश्वरासाठी वेदी बांधलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रथम त्याने वेदी बांधली, त्या स्थळी तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याने त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केलेली आम्हाला दिसत आहे. मग अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली होती की त्यास एका स्थळी राहता येणार.
मग शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोरकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले आणि अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला. आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार. मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोनरा येऊन येथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. आता ह्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की अब्रामाचं जीवन कसं होतं. मग पहा, ह्या ठिकाणी अब्राम आणि लोट हा अब्रामाचा पुतण्या होता. मग दोघांचीही गुरढोरे त्या ठिकाणी वाढली होती, संपत्ती वाढली होती. त्यांना तो देश, तो प्रांत त्या ठिकाणी पुरत नव्हता. त्यांच्या गुरढोरांमध्ये व जे गुराखी होते त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागले. आणि मग अब्राम त्याला म्हणाला की तुला हा सगळा देश मोठा आहे, मग ह्या देशामध्ये तुला पाहिजे त्या ठिकाणी तू जाऊन राहा. आणि मग त्या ठिकाणी पहा, अब्रामापासून लोट विभक्त होतो. लोटाने पहा, यार्देनेचा जो परिसर होता हिरवागार, तो सर्व त्याने त्या ठिकाणी दृष्टी टाकली आणि पाहिलं. त्याने जे चांगलं होतं, हिरवळीचा प्रदेश होता, तो त्याने निवडला. परंतु अब्रामाने आधी त्याला निवड करायला लावली. आणि हाच तो देवाच्या सेवकाचा स्वभाव आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. त्याने प्रथम त्याला निवड करायला लावली आणि मग नंतर लोट त्या ठिकाणी त्या हिरवळीमध्ये जे चांगला प्रदेश होता त्या ठिकाणी जाऊन राहिला. आणि मग पहा, अब्रामाला त्या ठिकाणी देवाने आशीर्वादित केलेलं दिसत आहे. देव त्या ठिकाणी अब्रामाला म्हणतो की हा कनान देश मी तुझ्या संततीला देणार आहे. तुझ्या संततीची वाळूच्या रजकणासारखी गणना होणार नाही, एवढी मोठी संतती मी करीन. आणि पहा, त्या संततीला देश देण्याचं त्या ठिकाणी परमेश्वराने कबूल केलेला आम्हाला दिसत आहे. ह्याच्यामुळे अब्राम हा जो विश्वासू होता, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. आणि मग पहा, त्याने पुन्हा त्या ठिकाणी परमेश्वराची वेदी त्या ठिकाणी बांधलेली आम्हाला दिसत आहे. म्हणजे देवाचे आणि त्याचे संबंध आम्हाला त्या ठिकाणी चांगले दिसत आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील परमेश्वराशी प्रामाणिक राहायला पाहिजे, देवाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि मग पहा, देवबाप आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देतो. जो आशीर्वाद अब्रामाला दिलेला आहे तो आजही आम्हाला लागू होत आहे. कारण अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणतात. आणि खरोखर जे विश्वास ठेवतात,
ज्याप्रमाणे अब्रामाने देवावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी काम करत होता, देव सांगल त्या राष्ट्रात जात होता, देव सांगल त्या ठिकाणी तो जात होता, देव जे सांगल होता ते करत होता. आणि प्रियानं तोच स्वभाव आज आमच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. अब्राम हा जिवंत देवाचा दास आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्याने कोणतीही तडजोड त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत नाही. आणि म्हणूनच देवाने त्या ठिकाणी म्हटलेले की मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करता आली तर तुझ्या संततीची गणना होईल. ओठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण मी तुला देणार आहे. मग अब्राम मुक्काम करीत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोनराईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. हो प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वराची त्याने वेदी बांधलेली आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये परमेश्वराची आम्ही वेदी बांधत आहोत का? प्रार्थनेची वेदी बांधत आहोत का? अब्रामासारखं जर जीवन आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला परमेश्वराची वेदी बांधली पाहिजे. परमेश्वराची वेदी आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. हो हालेलुया. प्रार्थनेची वेदी ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि अब्रामासारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे. देवबाप करो या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. देवा, जे काही वचनातून मी बोललेलं आहे ते प्रत्येकाला तू कळू दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. अब्रामासारखं जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना करत आहोत. जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, त्यांच्या भेट तू घे, त्यांना आरोग्य दे. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. जे निराशित आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. जे कर्जबाजारी आहेत त्यांच्या जीवनातून कर्जबाजारी पण तू काढून टाक. प्रभू, ज्यांना काम धंदा मिळत नाही प्रभू, त्यांचे काम धंदा तू त्यांना तू दे. प्रभू, ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना योग्य जोडीदार तू दे. हो पित्या परमेश्वरा, प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे प्रभू, त्या लोकांचा धीर दे. त्यांना त्या नुकसानातून तू बाहेर काढ. त्यांना तू मदतीचा हात तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आज आम्हाला तू पाऊस दिला त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, तुझी इच्छा काय आहे आम्हाला ठाऊक नाही, परंतु प्रिय प्रभू, आमच्या इच्छेने नव्हे तर सर्व काही तुझ्या इच्छेने होऊ दे. हे देवापा, आम्ही तुझ्या अधीन असावं, तुझ्या पवित्रतेत चालावं, तुझ्या सामर्थ्यात चालावं आणि प्रिय प्रभेश तुझा जय जयकार करावं. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभेश, माझ्या भारत देशावरती तू दया कर. आमच्या भारत देशातील प्रत्येक व्यक्तीवरती दया कर. प्रत्येक व्यक्तीचं तू तारण कर. प्रत्येक व्यक्तीचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, सर्व वाईट गोष्टीपासून आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रत्येक दासदासीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रभू, प्रत्येक ज्या लोकांना तुझी स्वार्थ माहीत नाही अशा प्रत्येक लोकांपर्यंत प्रिय प्रभू येशू तुझ्या दासदासींना तू घेऊन चल आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हे दिवा ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. परमेश्वर, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना आणि प्रिय प्रभेश आमच्या प्रत्येकाचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रत्येकाचा प्रवास तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूशी, पावसापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रभू, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी पाऊस तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. देव बापा,
आम्हाला सुंदर असा पाऊस दिलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या सर्व शेतीमालाला तू भाव तू दे आणि प्रभू मालाचं नुकसान होऊ दे नको, तुझा गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन आमेन.